नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये या ठिकाणी स्वागत आहे. आपण जे आत्ताच 2 व्हिडिओ टाकले होते जेलच्या संदर्भात, मध्ये जेलमध्ये वागणूक कशी मिळते किंवा कशा पद्धतीने आतमधलं जीवन असतं, हे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. का दाखवलं की जी येणारी नवीन पिढी आहे ही या गुन्हेगारीकडे वळू नये, जेलमध्ये जाऊ नये. कारण जेलमधलं जे जीवन आहे ते मेल्यासारखं किंवा आत्महत्या करण्यासारखं जीवन आहे मित्रांनो. म्हणून आपण हे व्हिडिओ टाकत आहोत. आपण कुठल्याही कुणालाही या ठिकाणी कुठल्या प्रशासनाला पण दोषी धरत नाही किंवा आपण कुणाला या ठिकाणी ओपन करण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही. त्यामुळं जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, कारण असेच आपण नवनवीन अपडेट घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, आजचा विषय आपला असा असणार आहे की जेलमध्ये प्रत्येक कायद्यावरती किती खर्च केला जातो, त्याच्यानंतर त्याला जे झोपण्याची जागा असते त्याचे निलाव, त्याला मिळणाऱ्या आजाराच्या औषधांबद्दल चर्चा असेल, मग त्याला बाकीच्या काही चिठ्ठ्या, पत्र किंवा महिलांना काय या ठिकाणी वागणूक मिळते किंवा जेलमध्ये कुठले आजार जास्त होतात, जेवणामध्ये काय काय प्रकारचे त्रुटी असतात, तर आपण डिटेल पाहूया मित्रांनो. तर मित्रांनो, पहिला मुद्दा असा आहे की महाराष्ट्र शासन एका कायद्यावरती दिवसाला जे अंडर ट्रायल असतात, म्हणजे नवीन गुन्हा करून आत गेलेले, ज्यांचा अजून निकाल लागायचा असतो, ज्यांना शिक्षा झालेली नसते, म्हणजे जवळजवळ अंडर ट्रायल हे भारत देशामध्ये 75% कैदी आहेत. तर 75% मित्रांनो, एखाद्याला जर एखाद्या गुन्ह्याची 7 वर्ष शिक्षा लागली असेल तर 8-8 वर्ष सुद्धा कैदी आतमध्ये राहिलेले आहेत अंडर ट्रायल. म्हणजे ज्यांना शिक्षा लागलेली नाही आहे असे कैदी, त्यांना अंडर ट्रायल म्हणायचं. मग ते आपल्या साध्या वेशातच असतात तिथे. तर हे प्रमाण खूप मोठं आहे भारत देशामध्ये. त्यामुळं जेलमध्ये भरभरून लोक, जिथं बराकीमध्ये थोडीफार लोक बसतात 60-70, तिथं 200-250 लोक बसवली जातात. तर मित्रांनो, ह्यांना जे जेवण दिलं जातं, तर बाकीचा तो विषय तुम्ही त्यामध्ये ऐकलेच असतील. सकाळी 6ला उठल्यानंतर त्यांचं काउंटिंग वगैरे होतं, पण जेवणामध्ये अतिशय कमी दर्जाची क्वालिटी असते. म्हणजे त्याच्यात तुम्हाला रेशनिंगचा गहू असतो, तांदूळ असतो, त्या तांदळामध्ये किडे आळे जाळ्या असतात, वरणामध्ये झुरळं असतात, चपात्या कशा तरी जाडजूड असतात, एकदम रोटसारख्या चपात्या असतात, त्यात तुम्हाला खाव्या लागतात. त्याच्यामध्ये काहीतरी ड्रग्स मिळवलं जातं ज्याच्यामुळे तुम्हाला रात्री झोप येते. त्याचबरोबर पाण्यामध्ये सुद्धा हिंगाचं प्रमाण जास्त असतं, जेणेकरून तुमची जी सेक्शुअल एक्साइटमेंट आहे, जी वासना प्रवृत्ती आहे तुमची, ती त्या ठिकाणी जास्त वाढू नये म्हणून तुम्हाला असं तिथं ह्या पद्धतीचं जेवणामध्ये हे केलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट, हिंगाच्या प्रमाणामुळं तुम्ही भरपूर काही तुमच्या शरीरातली एनर्जी अशी ओढून घेतल्यासारखी होते. त्याच्यामुळं रुग्ण हा बऱ्यापैकी त्या ठिकाणी मरणोत्तर जीवन जगत असतो. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, या ठिकाणी जे अंडर ट्रायल येतात, आता इथे झोपण्याच्या जागा कशा असतात. आता समजा असा एक मोठा हॉल आहे पूर्ण, तर या कडेला समजा ज्यांनी पैसे दिलेत 1-1, 2-2 फुटाचे, म्हणजे इथे काय करतात जुने कैदी, काय करतात की कमिशन बेसवर जेलमध्ये सेटिंग लावून कोणाकडून 2,500 घे, 5,000 घे, 10,000 घे, 15,000 घे, 8x5 जर स्क्वेअर फुटाची जागा पाहिजे असेल तर ₹1,00,000 सुद्धा घेतात मित्रांनो या ठिकाणी. म्हणजे असं ह्या जागेचा निलाव चालतो. आता निलाव ज्यांनी पैसे भरलेत, जेल म्हणजे हा सर्व पैशाचा खेळ आहे. मिडल क्लास लोक आणि गरीब लोक म्हणतात की आम्ही मेलो तरी चालेल आतमध्ये गेल्यानंतर, पण आम्हाला जेल नको आहे. तर दोन्ही भिंतीच्या कडेला ज्यांना, काहींना 1.5 फूट 2 फूट अशा जागा दिल्या जातात झोपायला, काहींना 8x4चे जास्त पैसे देतील. आणि मध्ये जे 2 इंच्या मध्ये जे अशी जागा राहते मध्ये, तर एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड इकडे, शेजारी शेजारी एकदम चिटकून, म्हणजे एक ही 4-5 बोटं अंतर असेल जास्तीत जास्त, एवढंच अंतर असेल एका माणसाला झोपायला. जर त्याला जर एकट्याला जर कुस बदलायची म्हणलं तर जवळजवळ 10-20-30 जणांना कुस बदलावी लागेल. अशा पद्धतीचं तिथं कैची म्हणतात त्याला, जेलमध्ये ते झोपणाऱ्याला
पद्धतीला कैची म्हणतात. आणि ही कैची कुणाला असते मित्रांनो? जो नवीन गुन्हेगार आलेला आहे, ज्याला आतमध्ये काही नसतं, जो सराईत नाही, जो गँगस्टर नाही, ज्याचा कुठलाही तिथं वशिला नाही, किंवा त्याच्याकडे पैसे नाही, किंवा एखादा गरीब आलेला आहे. गरीब गुन्हेगार याच्यामध्ये खूप सापडतात अंडर ट्रायलमध्ये, आणि त्या बिचाऱ्यांना या ठिकाणी कैचीमध्ये झोपावं लागतं. त्यानंतर या अंडर ट्रायलवाल्यांना ज्यांच्याकडे पैसे आहेत, म्हणजे एखादा चांगला आला असेल, तिथं पैशावाला असेल किंवा प्रोफेशनल असेल एखादा, तर त्यांचे हातपाय दाबणे, त्यांचे कपडे धुणे, त्यांच्यावरचे संडासला पाणी भरणे, संडास घासणे, प्यायचं पाणी भरणे, ह्याच्या बदल्यात ते लोक काय करतात? यांना मग सामान दे, कोलगेट दे, फरसांचं पॅकेट दे, बिस्किट दे, यांचं सामानसुद्धा हे कॅन्टीनवरून अंडर ट्रायलचे घेऊन येतात पोरं. ह्याच्या बदल्यात मग ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना काम करावं लागत नाही. मग हे जे गरीब लोक आलेले आहेत यांना मात्र खूप या ठिकाणी काम करून घेतलं जातं त्यांच्याकडून, आणि वारंवार शिव्या आणि फटके असतात. या ठिकाणी कुठलाही लाड केला जात नाही अंडर ट्रायलवाल्याचा, आणि त्यांना 2 दिवसात जरी जामीन होणार असला तरी हे लोक ते बोर्डावर केस येत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांना वाटतं हा अंडर ट्रायलवाला जर बाहेर गेला, समजा एखाद्याने कुणाच्या तरी डोक्यात काहीतरी घातलं आणि 307ची केस आहे हाफ मर्डरची, तर त्याने पुढचे पुरावे मिटू नये, म्हणजे पुढच्या लोकांना फोडू नये आणि तिथून केस संपू नये, किंवा जर तो खरोखरच गुन्हेगार असेल तर त्याने बाहेर जाऊन पुन्हा गुन्हा करू नये का, म्हणून यांना अंडर ट्रायलवाल्यांना ह्या जेलमध्ये 3, 4, 5, 6, 7, 8, 10 वर्ष लटकून ठेवलं जातं. काही काही गुन्हेगार तर 10, 15, 20 वर्ष आतमध्ये आहेत मित्रांनो. अंडर ट्रायलवाले म्हणतोय मी, ज्यांचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. आता ज्यांचे गुन्हे सिद्ध झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी भरपूर कामं सुद्धा दिली जातात. म्हणजे जसं जेवण बनवणे, चहा बनवणे, नाश्ता बनवणे, उपीट, शिरा, पोहे, अशी थोडी चांगल्या पद्धतीची कामं दिली जातात ज्यांना जन्मठेप लागलेली आहे, किंवा खुले कारागृह. आता तुम्ही जर विरडव्याला गेलात तर तिथं शृंखला उपहारगृह म्हणून आहे मित्रांनो. ते सर्व कैदीच चालवतात. तिथे गल्ल्यावर सुद्धा कैदीच बसलेला आहे. फक्त 2-3 पोलीस जेलचे अधिकारी असतात तिथं लक्ष ठेवायला. 25-30 लोक हे चालवतात. काही लोक तिथं सलूनचं सेंटर चालवतात ज्यांना जन्मठेप लागलेली, मग त्यांच्या घरचे लोक त्यांना येऊन तिथंही भेटतात. म्हणजे हे एक त्यांना थोडंसं रिलीफ मिळतं त्या लाईफमधून ज्यांना शिक्षा लागलेल्या, आणि त्यांची वर्तणूक चांगली झाल्यानंतर त्यांना जेल प्रशासन म्हणा, राज्य सरकार म्हणा, राष्ट्रपती म्हणा, हे त्यांची शिक्षा थोडी थोडी कमी करून त्यांना ठराविक वेळेमध्ये सोडून पण देतात, त्यांच्या डिपेंड ऑन त्यांच्या वागणुकीवरती. काही लोक तिथे वॉशिंग सेंटर चालवतात, काही लोक इस्त्री ड्राय क्लिनर्स चालवतात. असे जेलचे भरपूर त्या ठिकाणी प्रोडक्ट आहेत. याला म्हणतात खुलं कारागृह. आणि त्याचबरोबर काही काही लोक जी आपली शेती पडलेली इथे 400-500 एकर, त्याच्यामध्ये माळवे पिकवतात, ज्वारी, बाजरी, अशी बरीच, आणि तेच हॉटेलला वापरलं जातं, तेच आतमध्ये कायद्यांना वापरलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने तिथं ज्यांना शिक्षा लागलेली त्यांचं काम त्या ठिकाणी चालू असतं. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जेलमध्ये येण्याचं महिलांचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे जास्तीत जास्त 90% महिला ह्या 498 म्हणजे एक्स्टॉर्शन, हुंडाबळीसाठी केलेलं एक्स्टॉर्शन, पेटवणे, जाळण्यास प्रवृत्ती करणे किंवा पेटून घेणे. आता काही ठिकाणी असं पाहिलेलं आहे मी की एक खूप शिकलेली महिला आहे आणि तिच्या सासूबरोबर तिची मुलगी, त्या सासूने तिचं म्हणणं पेटून घेतली होती, पण तिच्याबरोबर तिची मुलगी पेटली, दोन्ही मिळाल्या, आणि त्याच्यावर 302ची 2 मर्डरची केस लागली. गेली 7, 8, 10 वर्षे ती आता आहे. लेडी कंडक्टर आहे, मी नाव नाही घेत आता. म्हणजे असे सुद्धा गुन्हे आहेत आणि लोक रडत आहेत अजून 8-8, 10-10 वर्ष काही कारण नसताना गेले. अजून एक तुम्हाला गंमत सांगतो मित्रांनो, पुण्यामध्ये प्यासा हॉटेल आहे. तिथे एक गरीब महाराष्ट्रातलंच एक म्हणजे ज्या ठिकाणी पैसे कमवायचे चान्स कमीत असे लांबून लोक येतात, तिथं तो वेटर होता. आत्ता त्याचं हॉटेल चहाचं हॉटेल आहे. आत्ता जेलमध्ये त्याला 10 वर्ष शिक्षा लागली, सुटून आलाय. चहाचं हॉटेल आहे त्याचं शुक्रवार पेठेमध्ये. तर प्यासा हॉटेलमध्ये तो वेटर असताना एक लेडीजने खूप ड्रिंक केलं म्हणून तो तिला बाहेर सोडत होता. सोडवता सोडवता ती पडली. त्याला वाटलं पडली, दारू उतरल्यावर उठेल आणि जाईल, परंतु ती संपली. म्हणजे प्रसंगावधानाने त्याच्यावरती 302 लागला आणि 10 वर्षाची शिक्षा लागली मित्रांनो. 10 वर्षानंतर बाहेर सुटल्यानंतर त्यांनी चहाचं आणि नाश्त्याचं हॉटेल त्याला जेलच्या कुठल्या तरी अधिकाऱ्याने मदत करून
ते त्याने तिथं चालू केलं. काही काही लोक तर मित्रांनो असं करतात, जो पायजामा दिलेला आहे किंवा जो शर्ट आहे किंवा काही त्या रजाया आहेत, चादर आहेत, त्या फाडतात आणि फाशी घेतात. भरपूर आत्महत्येच्या घटना या ठिकाणी होतात. म्हणून माझं नेहमी सांगणं असतं की तुम्ही जर गुन्हा केला नसेल तर तुम्ही अजून तुमच्यावरती परमेश्वराची कृपा आहे म्हणायचं. किंवा नवीन गुन्हेगार जे भाई आहेत, ज्यांच्या घरी खायला दाना नाही, कुठेतरी स्लम एरियात राहतात, कुठेतरी घरची धुनी भांडी करतात, पण हे भाई लोक कानात बाळ्या घाल, गळ्यात कसल्या तरी फालतू चैनी घाल, दारू पिल्यानंतर येव कर, ते कर, रिक्षावाल्याला दमदाटी कर, पान टपऱ्यावाल्यांना दमदाटी कर. आशांच्या आत गेल्यानंतर खूप हाल होतात मित्रांनो. त्यातल्या त्यात जर पाकिटमार असतील तर पाकिटमारांना इतकं ठोकलं जातं आणि यांच्याकडून खूप कामं करून घेतली जातात. आणि अंडर ट्रायलवर हे 3-3, 4-4 वर्ष सुद्धा आतमध्ये राहतात, जरी शिक्षा त्यांना 1 वर्षाची 6 महिन्याची असली तरी. आणि दुसरी गोष्ट, जर एखाद्या अल्पवयीन मुलीवरती जर बलात्कार करून एखादा आतमध्ये आला तर मित्रांनो, त्याला ज्या बराकीत जर तो गेला, जिथे जर 200-250 लोक असतील, सगळे त्याच्यावर तुटून पडून त्याला ठोकून त्याची काय काय विल्हेवाट लावतात हे त्याला माहिती. त्याला त्याच दिवशी वाटतं की आपण गेलेलं परवडलं, पण इथं राहिलेलं नाही परवडलं. म्हणजे आतमध्ये सुद्धा मित्रांनो खूप पद्धतीने कैदी सुद्धा अन्याय करतात, स्टाफ असतोच, म्हणजे ज्याची त्याची मनमानी चाललेली असते आतमध्ये. तर बऱ्याच गोष्टी आपण अजून करू चर्चा. आता मित्रांनो, बऱ्याच लोकांचे गैरसमज आहेत की जेलमध्ये दिवस आणि रात्र ही वेगवेगळी जरी. तसा काही प्रकार नाही. तुम्ही जर अंडर ट्रायल असताल, तुम्ही जर 8 दिवसामध्ये चांगलं काम करत असताल किंवा तुम्ही काम करत असताल आतमध्ये, तर तुम्हाला ते 3 दिवस शिक्षा तुमची कमी केली जाते संपूर्ण शिक्षेतली. आणि 4 रविवारी जरी महिन्याची केली तरी असे 7 दिवस तुमचे वजा केले जातात तिथपर्यंतची शिक्षाला. म्हणजे एखाद्याला 10 वर्षाची शिक्षा म्हणतात, 6 वर्षातच सुटून आला तरी शिक्षा अशा पद्धतीने कमी होती. जेलमध्ये सुद्धा 24 तासच धरले जातात. जेलमध्ये दिवस रात्र असे 2 दिवस धरले जात नाहीत. त्याचबरोबर काही लोकांचे प्रश्न असे होते की VIP लोकांना ट्रीटमेंट मिळते का? तर हो, मिळते. कारण ज्याच्यावर प्रशासनाचा हात आहे, एखादा मंत्री असेल, एखादा आमदार असेल, खासदार असेल, प्रशासनाचा हात असेल आणि त्याच्याकडे पैसे असतील, तर त्याला एक चांगली 10x10ची खोली मिळते. पंखा असतो, जो की इथं आपल्या बाराकीमध्ये पंखा बिंकाचा विषयच नसतो. 2 संडास असतात आणि भयंकर डास असतात. यांच्या वाट्याला नर्क चालेला असतो अंडर ट्रायलवाल्यांच्या. त्याच्यामुळं मित्रांनो, विचार करून गुन्हे करा. 1-2 मिनिटाच्या रागासाठी गुन्हे करतात, तर आयुष्य अक्षरशः उकरड्यातल्या किड्यासारखं जगल्यासारखं जगावं लागतं. तर आपलं चाललं होतं याचं की VIP ट्रीटमेंटचं. तर त्याच्यामध्ये TV असतो, त्यांना तिथे बेड मिळतो. त्याच्यानंतर एखादा अंडर ट्रायल कैदी त्यांच्या शेवेला हातपाय दाबायला असतो, काहीतरी ते त्यांना खायला प्यायला वगैरे मदत करत असतात VIP कैदी. तर अशा पद्धतीने त्यांची ठापठेव असते. मग बाकीच्या गोष्टी वेगळ्याच आल्या. आता मोबाईल सुद्धा असतात जेलमध्ये, त्याचा रेट खूप महाग असतो. असं मी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे, TV न्यूजमध्ये सुद्धा ऐकलेलं आहे की मोबाईल असतात. म्हणजे VIP ला चांगली ट्रीटमेंट मिळते. आणि आता मागच्या वर्षी तर अशी सुविधा चालू झालेली आहे की PCOची सुविधा झालेली आहे. 40 बॉक्सेस बसवलेले आहेत आणि कार्ड सिस्टम आहे. म्हणजे तुम्ही महिन्यातून 3दा 10-10 मिनटं, 30 मिनटं तुम्ही घरी बोलू शकता. आणि ते बी सर्टिफाईड, तुमच्या घरच्यांचे नंबर असतील त्याच्यावरच. तुमची बायको असेल, मुलगा असेल, आई असेल, हे नंबर अगोदर घेऊन तेवढ्याच नंबरला तुम्ही फोन करू शकता. अदरवाईज तुम्ही दुसऱ्या नंबरला फोन करू शकत नाही. त्याचं सुद्धा कॉल रेकॉर्ड हे जेलने ठेवलेलं आहे. आता ट्रायल बेसवरती येरवड्यामध्ये चालू आहे, परंतु आता हे पूर्ण तिथं सिस्टीम सक्सेस झाल्यानंतर सगळीकडे चालू व्हायला त्याला खूप वेळ काढायला लागेल. तर त्या पद्धतीने आता मित्रांनो, आणखी एक जेलमध्ये काय समस्या होते, आजारी लोकांच्या. तर ते आजारी लोक म्हणजे कुठले गुन्हेगार आले, मोठे भाई लोक आले किंवा एकदम गरीब लोक आले. आता यांना जास्तीत जास्त जेलमध्ये होणारा आजार आहे तो स्किनचा, म्हणजे त्वचेचा. त्या ठिकाणी जो तो बसलेला खाजवतच असतो, कारण तिथं काही हायजेनिक सोय नसते. टॉयलेट हायजेनिक नसतात,
कपडे हायजेनिक राहत नाही, टॉवेल एक नाही एक तसेच असतात, त्याला धुवायला साबणाला काहींकडे पैसे नसतात, एकामेकाच्या शेजारी हे असतात, होणे प्रकार, स्किनचे भयानक आजार होतात तिथं आणि तुम्हाला कुठलीही ट्रीटमेंट तिथे भेटत नाही. भेटतात ते फक्त ढुंगणावरती फटके. आणि औषध गोळ्यांच्या बाबतीत जरी म्हटलं तरी बऱ्याच जणाला कृषी म्हणजे पॅरासिटामॉल ही गोळी दिली जाते. त्याच्यामुळं ज्यांना शक्यतो मोठमोठे आजार आहेत त्यांनी थोडासा आपला हात आवरतच घ्यावा, कारण 40 ते 50 या वयोगटामध्ये माणूस हा उतारकीला लागलेला असतो. त्याच्यामध्ये त्यांनी जास्त येडेचाळे न करता आपलं आयुष्य सुखाने, मी त्यासाठीच व्हिडिओ का बनवत असतो की एक तुमच्या मेंदूला एक समजलं पाहिजे की आपण आता कसं राहिलं पाहिजे. आणि प्रत्येक ऐकणारा फक्त एखादा शेअर जरी केला तर मित्रांनो, एखाद्याला जरी क्लिक झाला तरी तो अजून 10 लोकांना सांगतो. म्हणजे आतमधलं जीवन हे खूप विचित्र आहे मित्रांनो. खूप पूर्ण ग्राउंड साफ करणे, सगळे अधिकाऱ्यांचे कपडे धुणे, सगळे बॅरिगेट साफ करणे, टॉयलेट साफ करणे, हे खूप म्हणजे खूप बेकार जीवन आहे मित्रांनो. कधीतरी 26 जानेवारी 15 ऑगस्ट असेल त्यावेळेस तुम्हाला मात्र त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं जेवण 1-2 दिवशी मिळतं, बाकी फक्त हाल आणि हालच आहे. आपला उद्देश एक असा आहे मित्रांनो याचा. आता तुम्हाला सांगतो मी, आता जेवणाच्या ह्याच्यामध्ये एक विषय तुम्हाला राहून गेला सांगायचा माझा. आता योगायोगाने पालखी आहे 20 तारखेला. जोपर्यंत ही पालखी पुण्यात येते, तुम्हाला माहिती आहे माश्या किती असतात. त्या जी डाळ बनवलेली असते त्याच्यात डाळ कमी माश्या जास्त असतात. म्हणजे ज्यावेळेस संजय दत्तची सुद्धा एक मी मुलाखत ऐकली होती, त्यावेळेस त्या माश्या काढून त्यांना ती डाळ खावी लागली होती. त्याच्याशिवाय ऑप्शन नव्हतं. तुम्ही घरी किती रुबाब करता, जर एखादा केस जरी निघाला ताटामध्ये तर बायकोला 100 शिव्या देतात. इकडं तुमच्याकडे काही ऑप्शन नाही मित्रांनो, कसलाही ऑप्शन नाही आहे. टॉयलेट घाण म्हणजे तुंबलेले असतात, त्याच्यात जाऊन बसायला लागतंय तुम्हाला. चपला भरल्या तरी बसायला लागतं, त्याच्यात ते ऑप्शनच नाही आहे. अंडर ट्रायलवाल्या गुन्हेगारांनी एवढं निश्चित लक्षात घ्यायचं, म्हणजे नवीन जे भाई होतात किंवा काय ज्यांना चौकात भाई व्हायचे, 4 दुकानदाराला दमदाटी करून हप्ते गोळा करायचे, त्यांनी विशेषतः या व्हिडिओकडे तुम्ही 2दा-3दा बघा. कारण आतमधले जे हाल होतात हे हाल मरण यातनेपेक्षा सुद्धा कठीण आहे. जीवन नको नको करणार असतं. कारण तिथं तुम्हाला एकच माणूस त्रास देत नाही, तुमची तिथं तब्येतही खराब होते त्या पाण्यामुळं, त्या जेवणामुळं तब्येत खराब होते. वरून तुम्ही जर तिथं बॅरॅकमध्ये मोठ्या गुंडाचं जर काय ऐकलं नाही, जे कमिशन दिले ते पण ठोकून काढतात. बऱ्याच गोष्टी काढतात तिथं. आणि रोज रोज तुम्हाला सूर्य दिसायचा तर विशेष नाही, मोठमोठ्या भिंती आहेत आणि रोज तोच पाठ आहे. लक्षात घ्या, बाहेरचं जीवन खूप सुंदर आहे आणि त्याला आणखी सुंदर बनवा. आपला एकच उद्देश आहे व्हिडिओ बनवायचा की याच्यातून जेवढी लोक गुन्हेगारी अंडर ट्रायल म्हणजे जो नवीन वर्ग आहे जाणारा, जेलमध्ये लोकांची संख्या इतकी राहिलेली आणि 8-8 वर्ष केस पेंडिंग आहेत. त्याच्यात रेप केस असतील, चोरी दरोड्याचे केस सुद्धा 7-7, 8-8 वर्ष पेंडिंग आहेत मित्रांनो. तुम्ही विचार करा, 307, 302 असेल तर कमीत कमी त्याला 10-12 वर्ष अंडर ट्रायलमध्येच राहतो तो कधी कधी. वरून इकडे हे जे नवीन भाई लोक होणार असतील त्यांचे तिकडं घरचे धुणे भांडे करून ह्यांना 1-2 हजाराची मनी ऑर्डर करतात. ही जिंदगी तुम्हाला पाहिजे का? अशी जिंदगी जगण्यात मजा आहे का? तर मित्रांनो लक्षात घ्या, इथून पुढे कुठलाही गुन्हा करताना 2 पावलं मागे सरका. 100% विचार करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला असं घाणीत तुम्ही टाकू नका ज्याने आपल्या देशाची सुद्धा प्रतिमा मलिन होते. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.